मंडळींनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असले पाहिजे. चला, आता नुकतीच महाशिवरात्र होऊन गेली आहे. महाशिवरात्रीला कौठ खाण्याचं फार महत्त्व असतं. त्यामुळे त्याच दिवसात आपल्याला कौठ हे फळ पण मिळतं. आणि हे सी व्हिटॅमिन्सचा पूर्ण खजिना असलेलं कौठ फळ आपण फक्त त्या दिवशी अगदी नावाला खातो, किंवा कदाचित खात पण नाही काही जण, आंबट असल्यामुळे, किंवा काहींना त्याची टेस्ट पण आवडत नाही. पण अर्थातच हे अत्यंत पौष्टिक असं फळ आहे आणि उष्णतेला कमी करण्याचं काम त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे आज आपण ना त्याच्यापासून एक भन्नाट रेसिपी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे कौठ चाळणीमधनं चाळून घेत आहे, की जेणेकरून त्याच्या बिया आणि त्याचं जे शिरा आहेत त्याच्यात न जाता आपल्याला फक्त त्याचा गर मिळेल ह्या दृष्टीने. हे बघा, हे असं, याच्यात बीचा अंश नाही आहे, फक्त गर. त्याच्यासाठी हे मी प्रयोग करते आहे. आता त्यापासून आपल्याला एक भन्नाट रेसिपी अर्थातच बनवायची आहे. त्यासाठी मी एक कौठ घेतलेला आहे. त्याचा आपल्याला जास्त गर नको आहे, थोडाच हवा आहे, कारण ते मुळात आंबट असल्यामुळे आपल्याला ते जास्त प्रमाणात वापरायचं नाही आहे. पण त्याच्यापासून मात्र एक रेसिपी नक्कीच बनवायची आहे. तर ती कुठली आहे? चला तर मग पुढे बघूया. चला मग सगळा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. अशा रीतीने मी इथे आता कौठ मस्त चाळून घेतलेले आहे. हे बघा, तुम्ही दिसतंय ना? आता याच्यात फक्त बिया आणि शिरा राहिल्या आहेत आणि बाकीचा गर आपल्याला मस्तपैकी खाली मिळालेला आहे. तेवढा आपल्या रेसिपीसाठी पुरेसा आहे. हे बघा, खूप झाला हा एवढा, कारण अर्थातच त्याची टेस्ट स्ट्रॉंग असल्यामुळे आपल्याला जास्तीची गरज नाही. चला तर मग रेसिपीची पुढची तयारी करायला लागूया आपण. चला तर मग पदार्थाची पुढची तयारीला आपण लागलेलो आहोत. तर त्यासाठी पुढची प्रोसिजर अशी आहे की आता आपण कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यात आपण 1 वाटी ते 1.5 वाटी खोबऱ्याचा किस भाजून घेणार आहोत, कोरडा. त्याच्यात तूप, तेल काहीही घालायचं नाही आहे आपल्याला. साधारणतः 1.5 वाटी खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे आणि तो मंद आचेवर खरपूस भाजायचा आहे 1 ते 2 मिनिटासाठी. हे बघा, फक्त आपल्याला तो थोडासा गरम करून घ्यायचा आहे. कलर चेंज होता कामा नये. आणि थंड झाल्यावर त्याच्या हाताने चुरा करायचा आहे किंवा मिक्सरला थोडासा बारीक करून घ्यायचा आहे. आता हे आपलं खोबऱ्याचा किस छानपैकी फ्राय झालेला आहे. आता तो मी मिक्सरला थोडासा फिरवून घेते, 1 गिरकी फक्त. आता आपल्याला कढईत अर्धा टेबलस्पून तूप गरम करून घ्यायचं आहे. तुम्हाला तुपाचं प्रमाण जास्त आवडत असल्यास 1 टेबलस्पून घातलं तरी चालेल. हे बघा, हे गाईचं तूप आहे, त्याच्यामुळे अर्थातच आपला पदार्थ खूप छान होणार आहे, चवदार होणार आहे आणि पौष्टिक पण होणार आहे. आता तूप छानपैकी गरम झालेले आहे. आता याच्यात आपण घालणार आहोत गूळ. गुळाचे छोट्या छोट्या 2-3 क्यूब्स म्हणू शकता तुम्ही, त्या आपण तुपात घालणार आहोत आणि त्या 2 मिनिटं पगळू देणार आहोत. आता ह्या 2 मिनिटं 5 मिनिटात चांगल्यापैकी पगळून जातील, म्हणजे किसण्याचा ताण माझा वाचला. त्याच्यामुळे मी हा प्रयोग करत आहे. गुळाला तुपात घातले आहे आणि अर्थातच त्यामुळे गुळाची टेस्ट पण छान होणार आहे
तुपात एकजीव झाल्यामुळे पदार्थाला अजून वेगळी टेस्ट येणार आहे. तर पदार्थ आपला अजूनही सस्पेन्स आहे की मी काय बनवणार आहे. तर चला मग पुढे प्रोसिजर करूया. तुमच्या एवढं तर पाहून लक्षात आलं असेल की ही स्वीटची रेसिपी आहे आणि आपण कवूट ह्या फळापासून बनवत आहे. हे झालं. गूळ थोडासा पघळला आहे आता बऱ्यापैकी. आता आपण जो किसलेला कवूट आहे ना, हा याच्यात घालणार आहोत तुपामध्ये. गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे की जेणेकरून आपलं मिश्रण जळता कामा नये, नाहीतर टेस्ट बदलून जाईल त्याची. हो की नाही? आहे की नाही ही भन्नाट रेसिपी. ह्या दिवसात येणारे प्रत्येक फळं म्हणजे आपण सीझननुसार जे फळं येतात ना, ते खरं तर वेगवेगळ्या स्वरूपात खाता आले पाहिजे किंवा खाल्ले गेले पाहिजे, हा त्याच्यामागचा उद्देश आहे. हे बघा छानपैकी गूळ पण पघळला आहे आणि कलर बघा किती छान आलेला आहे. आता अशी शाईन आलेली आहे आपल्या कवूटला. आता त्याच्यात आपण घालणार आहोत, मी थोडासा खजूर घेतलेला आहे अर्धा वाटी. तर आता त्याच्यात मी अर्धा वाटी खजूर घालणार आहे, ज्याचे मी बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आणि आता त्याच्यात घालणार आहे. तुम्ही वाटलंच तर मिक्सरला बारीक करून घेतलं तरी चालणार आहे. आणि आता परत हे छानपैकी फ्राय करायचे आहे. आता याच्यात आपण घालणार आहोत आपण फ्राय केलेला आणि मिक्सरला बारीक केलेला खोबऱ्याचा किस. आहे की नाही भन्नाट रेसिपी. झटपट होणारा स्वीटचा प्रकार आहे. तुम्ही कुठल्याही फळापासून तो बनवू शकता. हे बघा. आता याच्यात आपल्याला अजून काही काय घालायचं आहे, अजून बाकी आहे. गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे की आपलं मिश्रण जळायला नको म्हणून. आता याच्यात आपण घालणार आहोत मिल्क पावडर, 1 पाऊच छोटंसं, 10 रुपयावालं. जास्त मोठं नको आहे आपल्याला, फक्त टेस्टसाठी आणि बाइंडिंगसाठी थोडंसं. हे परत मिश्रण आपल्याला एकजीव करायचे आहे. आता याच्यात आपल्याला घालायची आहे वेलची पावडर. तुमच्या आवडीनुसार येते. तुम्ही जायफळ पावडर पण घालू शकता. मला वेलची पावडर आवडते म्हणून मी माझ्या आवडीनुसार वेलची पावडर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल. आता हे मिश्रण परत आपल्याला छानपैकी एकजीव करायचे आहे. आता याच्यात आपल्याला काय घालायचं असेल बरं सांगा. बरोबर, आपल्याला याच्यात घालायचा आहे ड्रायफ्रूट्सचा चुरा. 1 ते 2 मिनिटात फ्राय झाल्यानंतर. चा चुरा आपल्याला जास्त बारीक करायचा नाही आहे, तो असा जाडाच ठेवायचा आहे की जेणेकरून आपला पदार्थ क्रंची लागेल आणि त्याचा बाईट खाताना मजा येईल. अशा रीतीने आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण छानपैकी एकजीव केलेले आहे. आता आपल्याला एक तुपाची थाळी तयार करून घ्यायची आहे, म्हणजे ताटाला किंवा थाळीला तूप लावून घ्यायचे आहे आणि त्याच्यावर हे मिश्रण छानपैकी थापून घ्यायचे आहे. आता तर तुमच्या रेसिपी लक्षात आलेली असेल की मी काय बनवते आहे ते कवूटपासून. बरोबर, मी बनवते आहे कवूटची बर्फी. एकदम पौष्टिक आणि मस्त. नक्की करून बघा. हे बघा मिश्रण आता छानपैकी थंड झालेले आहे. आता आपण हे थापून घेऊया. हे बघा अशा प्रकारे आपण हे मिश्रण आता थाळीमध्ये काढून घ्यायचे आहेत सगळे. ते थोडेसे थंड झाल्यामुळे थापायला सोपे जाणार आहे. मी त्यात वर्ण अजून
खोबऱ्याचा चुरा छानपैकी घातलेला आहे. आता हे मिश्रण छानपैकी थापून घ्यायचे आहे एकसारखे. अशा रीतीने ताटाला तूप लावून आपण हे मिश्रण काढून घेतलेले आहे. आता आपण याचे हवे त्या आकारात बर्फी बनवू शकतो अथवा लाडू तयार करू शकतो, की जे पौष्टिकता आहेच पण शिवाय चविष्ट पण आहे, रुचकर पण आहे आणि आंबट गोड चवीचे अतिशय सगळ्यांना आवडणारे पण होतील नक्कीच. अशा पद्धतीने आपण त्याचे लाडू बनवून घेणार आहोत. तुम्हाला जर गूळ नको असेल तर त्याच्यात तुम्ही मधाचा पण वापर करू शकता. फक्त आपल्याला त्याचा आंबटपणा कमी करण्याची गरज आहे थोडीशी, कारण एवढं फळ ते आंबट आहे की आपण एवढं आंबट फळ नक्कीच खाऊ शकत नाही. अशा रीतीने आपण त्याचे छानपैकी लाडू वळवून घ्यायचे आहे. हे बघा, एका हाताने पण तुम्ही वळवू शकता, हव्या त्या आकारात वळवू शकता. कशी वाटते आपली रेसिपी? कौटचे लाडू किंवा कौटची बर्फी पण तुम्ही बनवू शकता. अर्थात त्याच्यात ताटात थापून घेतल्यानंतर थंड झाल्यावर त्याचे काप कापून तुम्ही बर्फी पण बनवू शकता. हे बघा, अशा रीतीने ही कौटचे लाडू आपण बनवलेले आहे. मला नाही वाटत आत्तापर्यंत कौटची कुठली बर्फी किंवा लाडू आपण खाल्ले असेल. तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा आणि घरच्या घरी बनवल्यामुळे अर्थातच ती पौष्टिकता आहेच, शिवाय भेसळ होण्याचाही कुठला सवाल नाही आणि शिवाय आपल्या हाताने करण्याची आणि खाऊ घालण्याची मजा औरच. तर नक्की ट्राय करा आणि आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. अशा रीतीने तुम्ही आत्तापर्यंत कधीच कौटपासनं लाडू किंवा बर्फी खाल्ली नसेल तर नक्कीच ट्राय करून बघा आणि आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. स्वयंपाकाचं वेड म्हणा, छंद म्हणा किंवा नवीन रेसिपीचं वेड म्हणा, की काही डोक्यात आलं तर मी वेळ काढायचा विचार न करता जर साहित्य पुरेसं घरात असेल तर ती रेसिपी बनवायला सुरुवात करते. आता जी मी रेसिपी ही बनवली आहे ही रात्री 2:30 वाजता मी बनवलेली आहे. माझ्या डोक्यात ती आयडिया आली आणि मला इतका उत्साह आला की ही रेसिपी मी कधी तुमच्यामध्ये शेअर करते. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. कदाचित कॅमेऱ्याचं माझ्या एवढं इफेक्ट नसेल कारण रात्रीचं मी शूट करत आहे, तरी पण मला सपोर्ट करा. थँक्यू सो मच.